हॅलो स्टुडंट्स, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10 या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये। स्टुडंट्स, बोर्डच्या परीक्षा जवळ येत आहेत आणि सर्व विद्यार्थी अभ्यासाला लागलेले आहेत। ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस ग्रामर, रायटिंग स्किल याबरोबरच दिलेले धडे किंवा लेसन्स जे आहेत तेही तेवढेच महत्त्वाचे आहेत। सर्व लेसन्स जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असतील, भाषांतरासहित त्याची कथा जी काही असेल ती जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं शोधायला अतिशय सोपं जातं। सीन पॅसेजवर 20 मार्काचे प्रश्न येत असतात। आता या 20 मार्काच्या प्रश्नांची उत्तरं शोधणं हे आपल्याला कमी वेळेत जमायला हवं आणि ह्या प्रश्नांची उत्तरं कमी वेळेत जर शोधायची असतील तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक लेसन हा व्यवस्थितरित्या समजलेला असणं गरजेचं असतं। चला तर स्टुडंट्स, आज आपण अगदी कमी वेळेमध्ये सर्व लेसन्सचं आपण रिव्हिजन करणार आहोत। प्रत्येक लेसन मी तुम्हाला मराठीमध्ये अगदी थोडक्यामध्ये समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला लेसन जर थोडक्यात माहिती असेल तर तुम्हाला उत्तरं शोधणं अतिशय सोपं जाईल। अगदी क्विकली तुम्हाला उत्तरं शोधता येतील। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण या सर्व लेसन्सला सुरुवात करणार आहोत। स्टुडंट्स, तुम्हाला जो लेसन तुम्ही कधी शाळेत अभ्यासलेला नसेल, तुम्हाला एखादा लेसन हार्ड जात असेल तर त्या लेसनचं सुद्धा रिव्हिजन तुम्ही या पद्धतीने करू शकता। यामध्ये मी तुम्हाला सर्व लेसन्स इन शॉर्ट तुम्हाला सांगणार आहे। बघूया। सुरुवातीला आपण पहिला लेसन बघा स्टुडंट्स, आपल्या बुकमध्ये एकूण 22 लेसन आहेत, पोएम्स सहित 22 लेसन, म्हणजे त्यामध्ये पोएम्स 8 आहेत आणि लेसन जे आहेत ते 14 आहेत, 14। 14 आणि 8 22 असे टोटल 22 लेसन्स प्रोज पोएट्री मिळून आहेत। 14 लेसन्सचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। चला तर मग स्टुडंट्स, जास्त वेळ न घालवता आपण पहिल्या लेसनची स्टोरी बघूया, एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड। स्टुडंट्स, एन्काउंटर या शब्दाचा अर्थ असतो चकमक, दोघांमध्ये झालेली हाणामारी। ही एक वेगळ्या प्रकारची, अविस्मरणीय, अनोखी अशा प्रकारची एक चकमक तुम्हाला या धड्यामध्ये समजावून सांगितलेली आहे। ही जी चकमक आहे ती नेमकी 2 व्यक्तींमधली नाही तर ही 2 प्राण्यांमधली चकमक आहे आणि या चकमकीमध्ये नेमकं कोण विजयी होतं, कशा पद्धतीनं होतं आणि आपल्यामध्ये, प्राण्यांमध्ये जी आपल्यामध्ये समजूत असायला पाहिजे, प्राण्यांबद्दल आपल्याला जे प्रेम असायला पाहिजे ते तर व्यक्ती आणि प्राणी यांच्यामध्ये असतंच, पण प्राण्यांचा माणसावर किती विश्वास असतो आणि तो कशा पद्धतीने असू शकतो तेही या धड्यामध्ये खूप छान समजावून सांगितलेलं आहे। स्टुडंट्स, हा जो धडा आहे या धड्याची सुरुवात सांगितलेली आहे लेखकाने सांगितलेला, लेखकाने स्वतः सांगितलेली ही एक कथा आहे आणि ही जी कथा घडलेली आहे ती कथा पश्चिम बंगालमधील राणीगंज या ठिकाणी कंपनीमध्ये लेखकाचे वडील राहत असतात। त्यांच्या म्हणजे ह्या लेखकाच्या बाबतीमध्ये घडलेली ही घटना सांगितलेली आहे। स्टुडंट्स, यामध्ये आपल्याला नेमकं काय पाहायला मिळतं तर सर्वात प्रथम सुरुवातीच्या काही पॅरेग्राफ्समध्ये आपल्याला समजावून सांगितलेलं आहे की लेखकाला कशा प्रकारे सुट्ट्या असतात आणि या सुट्ट्या असल्यामुळे लेखक दुपारच्या वेळेला, शनिवारचा दिवस असतो, लेखक दुपारच्या वेळेला स्वतः शांतपणे पुस्तक वाचत बसलेला असतो। पूजा वॅकेशन्स चालू असतात, त्यामुळे सर्वजण जेवण वगैरे करून, मेजवानी घरी छान झालेली असते, जेवण झाल्याच्या नंतर सर्वजण झोपी गेलेले असतात, त्यांच्या घोरण्यांचा आवाज येत असतो आणि अशा वेळेस लेखक मात्र शांतपणे आपलं एक पुस्तक वाचत बसलेला असतो, स्टोरी बुक वाचत असतो तो। आणि ही जी स्टोरी असते तर ती स्टोरी वाचत असताना त्याला मध्येच आजूबाजूला काही आवाज ऐकायला येतात, जे की कुत्र्याच्या भुंकण्याचे आवाज असतात। सुरुवातीच्या अगदी फर्स्ट पॅरेग्राफमध्येच आपल्याला याची सर्व माहिती सांगितलेली आहे की हे जो धडा आहे जो जिथे घडतो त्यांच्या घरामध्ये
कुंपणाच्या भोवतीला लागून अधिकाऱ्यांचा एक क्लब असतो आणि तिथं अतिशय सुंदर रंगीबेरंगी फुलं, हिरवळ, अनेक उंच डेरेदार वृक्ष बहरलेली आजूबाजूला असतात. आणि तिथेच म्हणजे थोडक्यात काय तर संपूर्ण आजूबाजूचा परिसर असा असतो की जिथे भरपूर झाडी असतात आणि या झाडांवर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि इवन माकडं, वानरं सुद्धा तिथे येत असतात. वानराची एक टोळी ही नेहमीच तिथे ये-जा करत असते. तर असं ही सुरुवात सांगितलेली आहे. आणि मग नंतर लेखक ज्या दिवशी शनिवारी पुस्तक वाचत बसलेला असतो त्यावेळेस त्याला कुत्र्याच्या भुंकण्याचे आवाज ऐकू येतात. त्याला असं वाटतं की अरे चला, आणि हे नेहमीचंच आहे, येत असतात माकड, वानराची एखादी टोळी आली असेल आणि म्हणून कुत्रे भुंकत असतील असं त्याला सुरुवातीला वाटतं. परंतु थोड्याच वेळात हा आवाज वाढत जातो आणि लेखकाच्या असं लक्षात येतं की नाही, ही घटना काहीतरी वेगळी आहे. म्हणून तो उठतो आणि उठून जाऊन पाहतो तर काय, समोर त्याला एक माकड दिसतं, एक वानर दिसतं आणि हे पुरुष जातीचं वानर असतं आणि तो एका छोट्या पिल्लाला, त्याच्याजवळ एक पिल्लू असतं, त्या पिल्लाला त्याने घट्ट पकडलेलं असतं आणि या पिल्लाला तो अतिशय निर्दयीपणे मारत असतो. आणि ते वानराचं जे पिल्लू असतं तर ते इतकं निर्दयीपणे चावल्या जात असतं, म्हणजे ते मोठं वानर जे असतं तर त्या पिल्लाचे अक्षरशः लचके तोडत असतो. आणि तिथे आजूबाजूला त्याच्या टोळीतले इतर पिल्लं पण असतात, इतर वानरं असतात, आई असते त्याच्यामध्ये वानराची, आणि ती खूप अगदी केविलवाण्या नजरेनं, अगदी असहाय्यपणे त्या पिल्लाचा जीव जात असताना जणू काही ती पाहत असते. पण तो जो एक नर वानर असतो, जो की म्हणजे ही एक प्रथा असते की नर वानर जो आहे तर तो सहसा दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्यांच्या टोळीमध्ये जगू देत नसतो. अशी एक भयंकर अशी रूढी परंपरा असते आणि ही परंपरा लेखकाने वाचलेली असते. आणि त्याला तेच आठवतं की अरे बापरे, हे तर नर वानर आहे आणि हे ह्या पिल्लाला आता जगू देत नाही. तो इतक्या निर्दयीपणे त्या पिल्लाचे लचके तोडत असतो, त्याला अगदी रक्तबंबाळ करून तो टाकतो आणि हे सर्व तो पाहत असतो. त्यावेळेस लेखकाला असं वाटतं की आपण आता काहीतरी करायला हवं, कारण ते माकड जे आहे, नर वानर जे असतं मोठं, तर ते त्या पिल्लाचे लचके घेत असतं आणि खालून कुत्र्याचे भुंकण्याचे आवाज वाढत असतात. त्यांना वाटत असतं की हे पिल्लू हातातून खाली पडल्याबरोबर आपल्याला ते खायला मिळेल आणि ते खूप जोरजोरात खालील कुत्रे भुंकत असतात. आतापर्यंत हा आवाज वाढत गेल्यामुळे त्याची आई, बहीण, शेजारचे काही जण सुद्धा उठून हे सर्व ऐकत असतात, पाहत असतात की नेमकं हा गर्दा गोंधळ कशाचा चाललेला आहे. आता अशा या परिस्थितीमध्ये लेखकाला पटकन सुरुवातीला काहीच सुचत नाही की आता नेमकं आपण हे काय करावं, कारण पिल्लं जे आहे ते अक्षरशः रक्तबंबाळ झालेलं असतो, खोल जखमा झालेल्या असतात, त्याला खूप व्रण त्याच्यावर पडलेले असतात आणि अक्षरशः ते पिल्लू जे आहे तर ते निश्चल होत गेल्यासारखं त्याला दिसत असतं. त्याला लांबून हे सर्व जाणवत असतं. आता त्याला असं वाटतं की आता हे पिल्लू जे आहे तर ते खाली जर पडलं तर खाली भुंकणारे कुत्रे आहेत आणि वर पाहायला गेलं तर ते नर वानर. अशा या परिस्थितीमध्ये लेखक काय करतो तर एक अनपेक्षित हल्ला लेखक त्याच्यावर घडवतो आणि ते जे पिल्लू आहे ते उतरत्या छपरावरून ते खाली कोसळतं, कारण लेखक त्याच्यावर दगड भिरकावून त्याला काठी घेतो, त्याच्याजवळ असलेली हातात एक त्याच्या भरभक्कम जवळच काठी असते, ती काठी तो घेतो आणि अतिशय त्वेषानं तो काठी जी आहे ती वानराच्या दिशेनं तो भिरकावतो आणि अशा प्रकारे काठी त्याला जोरात लागल्याबरोबर तो नर वानर जो आहे तो सुरुवातीला विचलित होत नाही, परंतु पुन्हा लेखक जो आहे तो आणखी काही दगड मारायला सुरुवात करतो आणि खालून कुत्र्याचे भुंकणं चालूच असतो. अशा ह्या परिस्थितीमध्ये तिन्ही बाजूंनी जणू काही ही चकमक घडते आणि तो नर वानर जो आहे त्याच्या हातातून हे पिल्लू निसटतं आणि ते पिल्लू घरंगळत खाली यायला जातं. त्याचबरोबर लेखक त्या पिल्लाला पकडतो आणि पिल्लाला पकडल्याच्या नंतर मग तो त्याला आपल्या स्वतःच्या घरामध्ये घेऊन येतो. तोपर्यंत त्याचे आई वडील, बहीण भावंड हे सर्व तिथे उभी असतात, तिथे आलेली असतात आणि ते सर्वजण मिळून त्या पिल्लाच्या जखमावर प्राथमिक उपचार करतात. हे उपचार करत असताना ते पिल्लू जे आहे ते प्रचंड घाबरलेलं असतं, त्याची शुद्ध हरवलेली असते. ते इतकं घाबरलेलं असतं की ते अक्षरशः हलत असतं, शेक होत असतं
आणि त्याचे चिमुकले डोळे जे आहेत ते पाण्यानं अगदी माणसासारखे, माणसाचं बाळ कसं रडतं तशा पद्धतीनं तो हुंदके देत असतो. त्याची आई जी आहे ती लांबून ह्या सर्व गोष्टी पाहत असते की लेखक कशा पद्धतीनं वाचवतो पिल्लाला, त्याला कशा पद्धतीनं प्राथमिक उपचार दिले जातात, सर्वजण मिळून त्याची खूप काळजी घेतात. त्याला सर्वात प्रथम पाण्याचे हपके मारून त्याच्यावर त्याला थोडंसं फ्रेश केलं जातं. तो उठून बसतो. उठल्याच्या नंतर त्याला खूप रडू येत असतं. तो बिस्कत त्याला दिलेलं ते केळं जे असतं तर ते तो खातो. अशा पद्धतीनं या पिल्लाला तो कशा पद्धतीनं वाचवतो हे इथे सांगितलेलं आहे. त्याची आई पण तिथे लांबून पाहत असते. नंतर लेखक तिला जवळ येऊ देतो. जवळ आल्याच्या नंतर लेखक आई जी आहे ती त्या पिल्लाला जवळ घेते आणि छोटं बाळ कसं आईच्या कुशीमध्ये रडतं तशाच पद्धतीनं हे पिल्लूसुद्धा आईच्या कुशीमध्ये रडतं. आई त्याला छातीशी घट्ट कवटाळते आणि मायेच्या मिठीमध्ये पिल्लाला प्रचंड दिलासा मिळतो. आणि अशा पद्धतीनं क्षणार्धामध्ये या सर्व गोष्टी घडत असतात. परंतु पिल्लाला पोटाशी घेऊन आई जी आहे ती स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारून ती तिथून निघून जाते, कानोसा घेत घेत की आजूबाजूला कोणी नाही तर. आणि अशा पद्धतीनं लेखकाने सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं एक आई आणि तिच्या पिल्लाच्या ओझरत्या हे एका भेटीमधून एक संवाद सांगितलेला आहे की प्राणीमात्रांचा एकमेकातील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही गोष्ट कशा पद्धतीनं इथं सत्यात आलेली आहे हे लेखकाने यातून समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे जर एकमेकांवर आपण विश्वास ठेवला तर आपलं हे नातं हे अधिक सुरेल बनतं, अधिक घट्ट बनतं. हेच इथे या कथेतून दाखवून दिलेलं आहे. ही कथा घडून 55 वर्ष झालेली आहेत. लेखक सांगतो की मी आज 17 वर्षाचा आहे. ही घटना घडून 55 वर्ष उलटून गेलीत, पण तरीही मला हा प्रसंग जो आहे तो अगदी आजच घडल्यासारखा वाटतो. तर अशा प्रकारची ही घटना आपल्याला याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर पहा स्टुडंट्स, यानंतर आपल्याला 1.3 मध्ये एक पोयम दिलेली दिसते. त्यानंतर त्याच्या पुढचा जो लेसन आहे आपला तो आहे बी स्मार्ट. आता या बी स्मार्ट धड्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे? सो बी स्मार्ट म्हणजे यशस्वी बना. आता यशस्वी जर आपल्याला बनायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे ते या धड्यामध्ये आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. पहा की कुठलाही चॅम्पियन जर बनायचं असेल तर कुठल्याही प्रकारचा चॅम्पियन बनण्यासाठी व्यायामशाळेतच गेलं पाहिजे असं काही नाही. तर चॅम्पियन जे आहेत ते आपल्या इच्छाशक्तीवर, आपले जे स्वप्न असतात, दूरदृष्टी असते, आपल्यामध्ये असणारा दृढ विश्वास असतो, या वेगवेगळ्या कौशल्यावर आधारित एखादी व्यक्ती ही चॅम्पियन बनू शकत असते. तर आपल्याला जर कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्या यशस्वी होण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारची पद्धती इथे सांगितलेली आहे. 5 टप्प्यांचा 5 स्टेप्स, 5 टप्प्यांचा एक मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. आणि या 5 टप्प्यांनाच स्मार्ट म्हणजेच SMART असं त्यांनी नाव दिलेलं आहे. सो हा SMART बी स्मार्ट बना म्हणजे यशस्वी बना. तर कसं यशस्वी बनायचं तर स्मार्टमधील SMART याच्या सहाय्याने आपल्याला स्मार्ट बनायचं आहे. सो व्हॉट इज मीन बाय SMART? सो S म्हणजे स्पेसिफिक म्हणजे काय तर निश्चित तपशील असलेला अशा प्रकारची जर एखादी घटना असेल तर म्हणजे आपण ज्यावेळेस यशस्वी होत असतो तर त्यावेळेस यशस्वी होण्यासाठी आपल्याला एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा प्रथम शोध घ्यावा लागतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला स्पेसिफिक करावी लागते, निश्चित करावी लागते. निश्चित जर तुम्ही एखादी गोष्ट केली तर त्या निश्चित गोष्टीनुसार आपल्याला त्या यशाकडे मार्गक्रमण करता येतो. तर हा झाला पहिला टप्पा स्पेसिफिक. त्यानंतर सेकंड टप्पा सांगितलेला आहे दॅट इज मेजरेबल म्हणजेच मोजता येण्यासारखा. आता ध्येयाचं परिमाण हे नेमकं कसं असायला पाहिजे हे जर निश्चित केलं तर आपल्याला प्रगतीचा मार्ग जो आहे तो आखता येत असतो. म्हणजेच आपल्याला नेमकं काय कशा पद्धतीनं प्रगती करायची आहे हे आपल्याला ठरवता येतं. तर त्याच्यासाठी अगोदर आपलं ध्येयाचं परिमाण आपण निश्चित केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला नेमकं ध्येय किती आणि कोणतं पाहिजे आहे हे ध्येय जर आपण निश्चित केलेलं असेल तर त्यानुसार आपल्याला कुठल्याही प्रकारचं यश प्राप्त करणं हे अतिशय सोपं जात असतं. जसं की एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे की फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका आणि त्याचं मैदानावरील स्थान हे निश्चित केलेलं असणं गरजेचं असतं. त्यानंतर तिसरा टप्पा सांगितलेला आहे A फॉर अचिवेबल.
अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यासारखं किंवा प्राप्त करण्याजोगं. तर मग बघा, आपण ज्यावेळेस एखादं ध्येय ठरवत असतो तर त्यावेळेस आपण ते ध्येय आपल्याला खरंच प्राप्त करण्यासारखं आहे का, आपल्या एका विशिष्ट कालावधीमध्ये आपल्याला हे ध्येय प्राप्त करता येईल का, हे पाहणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. आणि ते विशिष्ट कारकिर्दीमध्ये आपल्याला पूर्ण करता येत असेल तर आपण ते ध्येय आपण ठरवू शकत असतो. म्हणजेच बघा, आपण एखादा पंतप्रधान व्हायचं आपण ठरवलं तर ठीक आहे, ओके, आपण कधीतरी पंतप्रधान बनू शकतो, परंतु एका फिक्स पिरियडमध्ये आपण लागलीच पंतप्रधान नाही बनू शकणार. सो त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की आपलं गोल जे आहे तर गोल शुड बी अचिवेबल. सो गोल अचीव करता येण्यासारखं असायला पाहिजे. थोडक्यात काय तर ते लॉंग लास्टिंग नसावं, खूप खूप वर्षानंतर ते पूर्ण होईल असं ते नसावं, एका विशिष्ट पिरियडमध्ये पूर्तता होईल अशा पद्धतीचं असावं. त्यानंतर नेक्स्ट स्टेप सांगितलेली आहे जी की बघा 4th स्टेप आहे रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. म्हणजे कुठलीही गोष्ट वास्तववादी असणं गरजेचं असतं. म्हणजे थोडक्यात काय तर आपली अनेक अशी वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य असतात, क्षमता असतात. आपले कोणत्या क्षमता आहेत, कौशल्य कोणती आहेत, त्यानुसार आपण किती वेळ देऊ शकतो, या सर्व गोष्टीचा वास्तववादी दृष्टिकोन आपण ठेवणं हे गरजेचं असतं. म्हणजे समजा मला सायन्स हा विषय आवडतच नाही आणि मी सायन्स घेतलं तर हे वास्तववादी होणार नाही, कारण आपल्याला त्या सायन्समधलं काही येतच नाही. म्हणजे रिअलिस्टिक कोणती गोष्ट आहे ती आपल्याला माहिती असणं आणि त्यानुसार आपण ध्येय ठरवणं हे गरजेचं असतं. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट सांगितलेला आहे, स्टेप सांगितलेली आहे टाइम बाउंड. सो पहा, एखादी कुठलीही गोष्ट, कुठलंही ध्येय जे आहे इट शुड बी टाइम बाउंड. म्हणजे काल मर्यादित असायला हवं, वेळेची त्याला एक मर्यादा असणं हे अत्यंत गरजेचं असतं. पहा, जर आपण ठरवलं की मला 10वी पास व्हायचं आहे, मला खूप छान मार्क्स घ्यायचे आहेत, पण तुम्ही असं म्हटलात की नाही बाबा मला एकाच वर्षामध्ये हे पॉसिबल होणार नाही, तर मी 2-3 वर्षामध्ये मी हे पॉसिबल करेल. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही ठरवलं तर ते चांगलं, ते योग्य होणार नाही, ते टाइम बाउंड होणार नाही. कारण का तर तुम्हाला एका वर्षामध्येच तुम्हाला पास होणं हे गरजेचं असतं. सो अशा पद्धतीनं कुठलंही ध्येय ठरवायचं असेल तर आपल्याला ते टाइम बाउंड असणं गरजेचं असतं, कारण त्यानुसार जबाबदारीने त्या विशिष्ट चौकटीत राहून आपण ती कृती पूर्ण करत असतो. सो पहा, अशा पद्धतीनं आपलं ध्येय असेल, इच्छा, अपेक्षा, स्वप्न ही जी असतात तर ती अतिशय मौल्यवान असतात. आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, यासाठी आपल्याला प्रोत्साहन या सर्वातून मिळत असतं. तर पहा, त्यासाठी आपण सर्वांनी या 5 स्टेप्सची जर मदत घेतली तर आपण यश नक्कीच मिळवू शकत असतो. कारण यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल असते, अंधारच असतो सगळीकडे. त्यामुळे योग्य पाऊलवाट जर आपण शोधली, त्यासाठी आपण योग्य कौशल्य आत्मसात केली तर अशा पद्धतीनं कुठल्याही समस्येला आपल्याला सामोरं जाता येऊ शकतं. तर म्हणून त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की जर आपल्याला यशापर्यंत जायचं असेल तर त्याच्यासाठीचा सर्वोत्तम असा मार्ग जर कोणता असेल तर योग्य दिशेला आपण योग्य पाऊल टाकलं पाहिजे. आणि त्यासाठीच त्यांनी ह्या 5 स्टेप्स इथे सांगितलेल्या आपल्याला दिसतात. तर पहा, या 5 स्टेप्सच्या मदतीनं तुम्ही सुद्धा उत्तुंग भरारी मारू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीचं यश जे आहे ते तुम्ही प्राप्त करू शकता. हेच आपल्याला या धड्यातनं शिकायचं आहे. थोडक्यात या धड्यातनं आपल्याला काय शिकायचं आहे तर या 5 पायऱ्यांच्या मदतीनं आपण यशाकडे कसं मार्गक्रमण केलं पाहिजे हे आपल्याला या धड्यातनं शिकायचं आहे. सो स्टुडंट्स, आपला पहिल्या युनिटमधील लास्ट लेसन असणार आहे तो आहे हिज फर्स्ट फ्लाईट. सी स्टुडंट्स, आपल्याला आता पाहायचं आहे हिज फर्स्ट फ्लाईट. ओके, सो सी हिअर, हिज फर्स्ट फ्लाईट हा अतिशय सुंदर अशी एक कथा सांगितलेली आहे स्टुडंट्स. या कथेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर फ्लाईट म्हणजे उड्डाण. हिज फर्स्ट फ्लाईट म्हणजे त्याचं पहिलं उड्डाण. तर पहिलं कुठलीही गोष्ट प्रथम ज्या वेळेस करायची असते तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक भीती असते. ही भीती कशा पद्धतीनं दूर केली जाते आणि ती खरंच प्रत्येकालाच असते का, तर यासाठीची एक सुंदर कथा याच्यामध्ये सांगितलेली आहे, हिज फर्स्ट फ्लाईट. सो स्टुडंट्स, ही जी कथा आहे ती आहे एका छोट्याशा समुद्र पक्ष्याची सांगितलेली ही कथा आहे. सीगल म्हणजे एक समुद्र पक्षी. आता ह्या समुद्र पक्ष्याची ही एक कथा सांगितलेली आहे.
बघा, हा सीगल पक्षी जो असतो तो उडण्यासाठी खूप घाबरत असतो. छोटासा हा पक्षी असतो. त्याच्यासोबतच झालेली त्याची लहान लहान भावंड दाखवलेली आहेत या कथेमध्ये. आणि ही लहान भावंड आणि तो हे स्वतः सगळे एकाच वेळेला जन्मलेले असतात. परंतु तरीसुद्धा लहान भावंड जी आहेत ती खूप धैर्यवान असतात आणि ती सर्वजण या सीगलच्या अगोदर स्वतःहून ती उड्डाण करतात. अगदी न भीता निर्भयपणे ती उडून जातात. परंतु यामध्ये सांगितलेला हा जो एक यंग सीगल आहे, एक तरुण सीगल पक्षी आहे, समुद्र पक्षी आहे, तर हा समुद्र पक्षी मात्र उडायला घाबरतच असतो. त्याला खूप भीती वाटत असते की आपण कसं उडावं. त्याचे सर्व लहान भावंड बघा, लहान असून सुद्धा ती लहान भावंड उडूनही जातात. उड्डाण करायला आईकडून वडिलांकडून शिकतात सुद्धा, उडून सुद्धा जातात आणि स्वतःचं स्वतः अन्न मिळवायला सुरुवात सुद्धा करतात. आणि हा मोठा असतो, परंतु हा मोठा समुद्र पक्षी असून सुद्धा त्याच्या मनामध्ये प्रचंड भीती असते. त्याला त्याच्या पंखावर अजिबात विश्वास नसतो. त्याला वाटत असतं की नाही, माझे पंख अजून कमजोरच आहेत आणि मी कसा उडू शकेन, याची त्याला प्रचंड भीती वाटत असते. सो त्याच्या आईवडिलांनी आपल्या लहान भावांना उड्डाणाच्या कलेमध्ये कसं परिपूर्ण केलंय हे तरुण सीगल पक्षी हा पाहत असतो. हे सगळं पाहताना त्याला मनातून वाईट पण वाटत असतं, दुःख पण वाटत असतं की अरे, आपले लहान बहीण भावंड शिकले परंतु मला काही हे जमत नाही आहे. आणि तसं पाहायला गेलं तर त्याचे आईवडील त्याला थोडंसं टोमणे मारून पाहतात सुद्धा की हा उडू शकेल. परंतु काही केल्या टोमणे जरी मारले आईवडिलांनी, बहीण भावांनी, तरी पण हा जो सीगल पक्षी असतो तर हा काही केल्या उडू शकत नाही. तर मग आता ते म्हणजे त्याला तू भित्रा आहेस, तू कॉवर्ड आहेस, अशा प्रकारे त्याला चिडवत असतात बहीण भावंड सुद्धा. परंतु काहीही प्रयत्न केले सर्वांनी तरी सुद्धा याच्यामध्ये हिंमत एकवटल्या जातच नाही. त्याला असं वाटायला लागतं की नाही आणि माझे पंख जे आहेत अजून त्याच्यात तेवढी ताकद नाही, आता मी कसा उडू शकेल. सो अशा पद्धतीनं ते खूप काही सर्वजण करून पाहतात, परंतु हा पक्षी काही केल्या उड्डाण करू शकत नाही. कितीही ते प्रयत्न करायला सांगतात परंतु हा काही केल्या ते करू शकत नाही. मग अशाच पद्धतीनं तो एक दिवस उपाशी राहतो. आई वडील बहीण भाऊ हे कोणीही त्याला खायला देत नाहीत, कारण आई वडिलाला हे माहिती असतं की याला भूक लागली की हा नक्कीच उडेल. म्हणून त्यासाठी ते प्रयत्न करतात आणि ते कुणीही त्याला खायला आणून देत नाही. त्याला ते उपाशी ठेवतात, जेणेकरून की त्याला उपाशी जर ठेवलं तर भूक लागल्यावर तो नक्कीच स्वतःहून उडण्याचा प्रयत्न करेल असं त्यांच्या आईवडिलांना वाटत असतो. तर तो खूप प्रयत्न करतो परंतु तो काही केल्या उडू शकत नाही. तो मात्र बसूनच राहत असतो आणि आपल्या आईवडिलांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या प्रकारे, चोच दगडावर घासून वगैरे, की जेणेकरून आईवडिलांनी त्याच्याकडे पाहावं, त्याच्या बहीण भावंडांनी पाहावं आणि त्याला काहीतरी खायला आणून द्यावं. असे तो अनेक प्रयत्न करतो. परंतु पुष्कळ प्रयत्न केले तरी सुद्धा त्याचे आईवडील त्याला काही खायला आणून देतच नाही. सो आता असा बराचसा वेळ निघून जातो आणि आता प्रचंड त्याला भूक लागलेली असते. त्याला खरंच आता खूप भूक लागलेली असते, कारण रात्रभर त्याने काहीच खाल्लेलं नसतं. आईवडिलांनी आदल्या दिवशी पण रात्री त्याला खायला दिलेलं नसतं आणि मासे न खाल्ल्यामुळे, काहीच न खाल्ल्यामुळे त्याला प्रचंड भूक लागलेली असते. अगदी तो अशक्त त्याला वाटत असतो. आणि हे सर्व चालू असताना आई मात्र खूप प्रयत्न करत असते. आईला वाटत असतं की यानं उठावं, उडावं आणि उडून त्याने स्वतःचं अन्न स्वतः मिळवावं, पण काही केलं ते घडत नसतं. मग आई मनातल्या मनात एक तिच्या आयडिया येते आणि मग ती ठरवते काहीसं. मग एक मासा पकडून आणते आणि मासा घेऊन त्याच्या अवतीभोवती ती घिरट्या घालते, जेणेकरून की ती आई अशी चोचीमध्ये मासा पकडते आणि त्याच्या जवळ यायला लागते. पक्षाला असं वाटतं, सीगलला असं वाटतं की आता आई मला हा घास भरवायला आलेली आहे की काय, म्हणून अगदी तो थोडासा पुढे येतो उड्या मारत मारत, परंतु आई पुन्हा मागे सरकते. जसं आपण एखाद्या लहान मुलाला चॉकलेट देण्यासाठी हात पुढे करतो आणि चॉकलेट न देताच हात पुन्हा मागे घेतो, अशा पद्धतीनं आपण लहान बाळाला सुद्धा हुलकावण्या देतो. त्याच पद्धतीनं त्याची आई जी आहे ती या पक्षाला हुलकावण्या देत देत ती त्याला उडवण्याचा प्रयत्न करत राहते. सो 2-3 वेळेस असं केलं तरी सुद्धा आई त्याला देत काही नाही, फक्त दिल्यासारखं दाखवते. त्याला पुढे पुढे यायचा प्रयत्न करते आणि प्रचंड भूक लागलेली असते ह्या पक्षाला. त्याला असं वाटत असतं की मी कधी एकदा खाईन, पण आई अशा पद्धतीनं त्याला
प्रयत्न करत राहते की तो कशा पद्धतीनं भुकेनं वेडा होऊन त्या माशाकडे पाहिल आणि नक्कीच तो उडी मारेल, तो उंच आकाशात भिरकावेल असं आईला वाटत असतं. आणि हा प्रयत्न आई बराच वेळ चालू ठेवते. खूप वेळ घिरक्या मारत राहिल्याच्या नंतर आई पुढे येत राहते, पुन्हा मागे जात राहते, पुढे येत राहते, मागे जात राहते. आता प्रचंड भूक लागलेली असल्यामुळे हा पक्षी जो आहे भुकेने अगदी वेडापिसा झालेला असतो आणि क्षणार्धामध्ये तो त्या माशाकडे कधी उडी मारतो हे त्यालाही समजत नाही. मनातली प्रचंड भीती जी असते तर ती भुकेवर मात करते आणि तो आकाशामध्ये उंच उडी मारतो. त्याला समजत सुद्धा नाही की त्यानं कधी उडी मारली. सर्व बहीण भाऊ, आई वडील, सर्व कुटुंबातील सदस्य हे त्याच्या नावाने जयघोष करत असतात, त्याच्या भोवती आनंदाने नाचत असतात की वा वा तू तर मस्त उडायला लागलास. आणि हे पाहून त्यालाही जेव्हा लक्षात येतं की अरे आपण तर खरंच उडतो आहोत, आपण तर समुद्रात तरंगण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहोत, हे सर्व जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा मग त्याच्या मनातली भीती अशा प्रकारे आपोआपच नाहीशी होते. म्हणजे आपण आपल्या मनामध्ये, प्रत्येकाच्याच मनामध्ये फर्स्ट टाइम ही एक भीती असते. या भीतीवर तो कशा प्रकारे मात करतो, केवळ तो स्वतः एकटाच मात करतो असं नाही, तर त्याचं कुटुंब या भीतीवर मात करण्यासाठी कशा पद्धतीनं त्याला मदत करतात हेच या कथेमधून आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे शेवटी त्याची भीती दूर होते आपोआप, कारण भुकेनं तो वेडापिसा होतो आणि आईच्या मदतीमुळे तो ही गोष्ट पार करू शकतो आणि तो आपोआपच उड्डाण करायला तो शिकतो. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीनं आपल्याला एक खूप सुंदर अशी ही फर्स्ट फ्लाईट, म्हणजे मनामध्ये जरी आपल्या प्रचंड भीती असेल तरी सुद्धा आपण कशा पद्धतीनं उड्डाण करू शकतो किंवा कुठलीही गोष्ट आपण फर्स्ट टाइम कशी करू शकतो हे ह्या धड्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. सो स्टुडंट्स, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट लेसन पाहायचा आहे, जो लेसन आहे द बॉय हू ब्रोक द बँक. पहा, या धड्याचं नाव आहे द बॉय हू ब्रोक द बँक, बँक बुडवणारा मुलगा. सो स्टुडंट सी हिअर, बँक बुडवणारा मुलगा सांगितलेला आहे. बँक, मुलगा, एखादा मुलगा बँक कशा पद्धतीने बुडवू शकतो ते आपल्याला या लेसनमध्ये शिकायचं आहे. लेसनचं नाव आहे द बॉय हू ब्रोक द बँक, बँक बुडवणारा मुलगा. आता हा एक मुलगा कशा पद्धतीनं बँक बुडवतो याची एक कथा याच्यामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. सो स्टुडंट्स, आपण ही कथा थोडक्यात पाहूया. बघा, या कथेमध्ये आपल्याला काही कॅरेक्टर सांगितलेले आहेत. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं कॅरेक्टर आहे नथू. नथू जो असतो तो एक झाडून काढणारा एक नोकर असतो. आणि दुसरा एक कॅरेक्टर आहे या कथेमध्ये सीताराम नावाचं. तर सीताराम हा एक धोब्याचा मुलगा असतो. तर ह्या दोघांमधून ही कथा गुंफलेली आपल्याला इथे दिसते. आणि कशा पद्धतीनं एक छोटासा मुलगा हा बँक बुडवू शकतो, किंबहुना त्याला माहिती पण नसतं की त्याच्यामुळे बँक बुडते, परंतु त्याची ही एक सुंदर कथा याच्यामध्ये आपल्याला समजावून सांगितलेली आहे. सो स्टुडंट्स, पहा काय सांगितलेलं आहे नेमकं या कथेमध्ये. तर पहा, नथू नावाचा एक झाडूवाला मुलगा असतो. त्यांच्या गावामध्ये पिंपळनगरमध्ये एक बँक असते, पिंपळनगर बँक नाव असतं त्या बँकेचं. आणि सेठ गोविंदराम हे त्या बँकेचे प्रमुख असतात, मॅनेजर नाही, प्रमुख असतात. त्यांची ती बँक असते. सेठ गोविंदराम यांच्या मालकीची ही पिंपळनगर बँक असते. आणि या बँकेमध्ये नथू हा झाडून काढायचं काम करत असतो, स्वच्छता ठेवायचं काम करत असतो. आणि सीताराम हा एक धोब्याचा मुलगा असतो. ज्यावेळेस नथू झाडून काढत असतो बँक अगदी सकाळी सकाळी, त्यावेळेस सीताराम जो आहे तर तो आपले स्वच्छ केलेले कपडे, धुतलेले कपडे, इस्त्री केलेले कपडे, त्याचं गाठोडं मोठं डोक्यावर बांधून तो त्या बँकेसमोरून जात असतो. आणि सीताराम आणि नथू हे दोघंजण मित्र असतात. जो सीताराम जाता येता नथूला बोलत असतो. सो सुरुवातीच्या प्रसंगात त्यांनी सांगितलेलं आहे की ते कशा पद्धतीनं भेटतात आणि काही गोष्टी बोलतात. तर बोलत असताना सीताराम याला जाणवतं की नथू जो आहे तर तो खूप परेशान आहे, कारण त्याच्या बँकेतले मॅनेजर जे आहेत ते त्याचा पगार वेळेवर करत नाहीत. त्यामुळे नथूला त्याचे पैसे मिळत नाहीत आणि त्यामुळे तो नाराज असतो. तर
तो सांगतो की बघ बाबा म्हणतो, आणि माझा मालक जो आहे, बँक मॅनेजर जो आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत का काय की, आणि तो तर मला वेळेवर माझे पैसेसुद्धा देत नाही, आणि त्याने जर मला आता माझे पैसे नाही दिले तर मी काय करणार आहे, ही बँकेची नोकरीच सोडून जाणार आहे बाबा, आता बस झालं, असं नथू म्हणतो. आणि सीताराम म्हणतो ठीक आहे, त्याला खरंच वाटतं, आणि तो म्हणतो की ओके, काही हरकत नाही, आता तू नोकरी सोडणार आहेस तर मी तुझ्यासाठी एखादी नोकरी असेल तर मी पाहून ठेवतो, तू जर असंच ठरवलं असेल तर. असं म्हणून ही गोष्ट पुढे सरकते. सीताराम हा धोब्याचा मुलगा असतो, तो स्वतःच्या डोक्यावर एक गाठोडं घेऊन तो एका घरातून दुसऱ्या घरात जात असतो. तर तो असाच एका घरातून दुसऱ्या घरात जात असताना तो एका घरी कपडे देण्यासाठी जातो. तर तिथे कपडे देण्यासाठी जात असताना त्याला असं जाणवतं, तो आपल्या मालकिनीचं बोलणं ऐकतो की मिसेस श्रीवास्तव हे त्यांचं नाव असतं. तर मिसेस श्रीवास्तव यांना एक नोकर हवा असतो. तर ज्यावेळेस तो त्या फोनवर मैत्रिणीला सांगत असतात की मला एक नोकर पाहिजे आहे म्हणून, आणि याच वेळेस त्याला असं लक्षात येतं सीताराम हा त्याला समजावून सांगतो की मिसेस श्रीवास्तव यांना सांगतो की माझ्या एक ओळखीचा मुलगा आहे आणि तुम्हाला जर काम करण्यासाठी हवा असेल तर मी त्याला घेऊन येतो. त्यावेळेस मिसेस श्रीवास्तव यांना आनंद होतो. मग मिसेस श्रीवास्तव म्हणतात ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तू घेऊन ये, कोण आहे तो मुलगा, अशी त्या चौकशी करतात. त्यावेळेस सीताराम जो आहे तो सांगतो की नथू नावाचा मुलगा आहे आणि आपली जी पिंपळनगरची बँक आहे तर तिथे तो कामाला आहे. आणि त्यावेळेस तो बोलता बोलता सांगतो की सेठ गोविंदरामची बँक आहे आणि तिथे त्याला पगार वेळेवर देऊ शकत नाही आहेत, आणि त्यामुळे त्या झाडूवाल्याची तक्रार आहे, म्हणून त्याला पगार मिळत नाही, म्हणून तो आता ती नोकरी सोडून देणार आहे. आता ही गोष्ट जेव्हा मिसेस श्रीवास्तव ऐकतात त्यावेळेस मिसेस श्रीवास्तव यांना खरंच आश्चर्य वाटतं की असं कसं होऊ शकतं. तरी त्या म्हणतात ठीक आहे, तू घेऊन ये, आणि त्या सीतारामला सांगतात की तू नथूला माझ्याकडे पाठव, मी त्याला नोकरी देईल. आता श्रीवास्तव मिसेस श्रीवास्तव ज्या असतात, श्रीमती श्रीवास्तव, तर ह्या श्रीमती श्रीवास्तव यांना खरेदीसाठी बाहेर जायचं असतं. सीताराम निघून जातो, हो मी त्याला निरोप देतो असं सांगून तो निघून जातो. मिसेस श्रीवास्तव खरेदीसाठी बाहेर जायचं असतं. त्यावेळेस त्या घरातली सर्व व्यवस्था करतात, सर्व नोकरांना सूचना देतात आणि त्या बाजारामध्ये जातात. तर बाजारामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना तिथे श्रीमती भूषण दिसतात. श्रीमती भूषण ही त्यांची मैत्रीण असते. सो श्रीमती भूषण ह्या त्यांना तिथे भेटतात. त्या श्रीमती भूषणसुद्धा तिथे कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या असतात. त्यांच्या तिथे थोड्याफार गप्पा होतात. गप्पा मारत असताना मिसेस श्रीवास्तव ज्या आहेत तर श्रीमती भूषण यांना त्या सांगतात की म्हणतात पहा, आणि आपली पिंपळनगरच्या बँकेला काय झालं आहे माहिती नाही, आणि पिंपळनगरच्या बँकेमध्ये तर पगारसुद्धा देऊ शकत नाही आहेत म्हणे, आणि सेठ गोविंदरामची ही बँक आहे आणि तरी ते पगार कसं काय देऊ शकत नाहीत, बघ तिथला एक मुलगा जो आहे त्याला अजून पगार मिळाला नाही म्हणे. आणि असं म्हणून त्या ही घटना सांगतात की पिंपळनगरच्या बँकेचं काय आहे माहिती नाही की ते धड एका नोकराचा पगारसुद्धा देऊ शकत नाहीत. सो अशा गप्पा मारत असतानाच मिसेस श्रीवास्तव ज्या आहेत मिसेस श्रीवास्तव, मिसेस श्रीमती भूषण यांच्या गप्पा चालू असतात, आणि ह्या गप्पा मारत असतानाच त्यांचे मिस्टर तिथं येतात. तर त्यांच्याशी बोलणं होतं, आणि मिस्टर भूषण जे आहेत, मिस्टर भूषण यांना मिसेस भूषण ज्या आहेत म्हणजे त्यांची बायको, ती मिस्टर भूषण यांना सांगते की तुम्ही काय करत आहात, मी आधीच इथं गरमीनं खूप परेशान झालेले आहे, पिंपळनगरमध्ये आजकाल काय चाललंय काही कळतच नाही आहे. आणि असं म्हणून त्या म्हणतात की बघा पिंपळनगरची गरमी तर खूप वाढलेलीच आहे, पण त्याचबरोबर बघा पिंपळनगरच्या बँकेवर दिवाळखोरीची वेळ आली आहे म्हणे. आणि हे ऐकल्याबरोबर तिथे आजूबाजूचे जे कोणी लोक असतात, तर आता तिथे वन बाय वन, स्टेप बाय स्टेप असे आणखी अनेक वेगवेगळे कॅरेक्टर्स सांगितलेले आहेत की कशा पद्धतीनं ही जी घटना आहे ही एक अफवा असते की मिसेस श्रीमती भूषण ज्या आहेत त्या श्रीमती भूषण असं म्हणतात की बँक जी आहे ती दिवाळखोरीत निघाली आहे. सो तिला या घटनेची काहीही माहिती नसते, ती सहज बोलून जाते केवळ एका नोकराचा पगार दिला जाऊ शकत नाही म्हणून. आणि ही बातमी जी आहे ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे ही कशा पद्धतीनं ती पसरते, आणि प्रत्येकाचे बँकेत खाते असतात,
प्रत्येकाने त्या बँकेमध्ये, पिंपळनगरच्या बँकेमध्ये पैसे जमा केलेले असतात. मग हे सर्व पैसे जमा केलेले असल्यामुळे त्यांची कशी धांदल उडते याचे अनेक प्रसंग याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर लाईन बाय लाईन हा धडा वाचणं केव्हाही इंटरेस्टिंग ठरेल आणि मग तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं हे सर्व ऐकल्याच्या नंतर प्रत्येकजण जो तो उठतो तो आपल्या बँकेतले पैसे काढून घेण्यासाठी धावपळ करतो. तर त्याच्यामधलेच अनेक असे कॅरेक्टर्स याच्यामध्ये सांगितलेले आहेत. जसं की किशोर भाऊंचं कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलेलं आहे. जो किशोर की ताडकन उठून म्हणतो, बापरे कोणती बँक, माझं पण त्या बँकेमध्ये पैसे आहेत. नाव्याचं दुकान असतं. दीपचंद सांगितलेलं आहे यामध्ये. त्यानंतर असे अनेक कॅरेक्टर्स आहेत की जे प्रत्येकजण घाबरत असतो की अरे बापरे काय झालेलं आहे. थोडीशी चौकशी केल्यानंतर त्यांना असं कळतं की सेठ गोविंदराम जे आहेत तर ते सुट्ट्यांसाठी ते गावी गेलेले असतात. सुट्ट्या घालवण्यासाठी काश्मीरला फिरायला गेलेले असतात. पण यांना असं वाटतं की सेठ गोविंदराम जे आहे ती बँक दिवाळखोरीत निघालेली आहे म्हणूनच ते पळून गेलेले आहेत, अशी त्याची अफवा सुरू होते. आणि अगदी ही बातमी जी आहे बाजारात वनव्यासारखी पसरायला लागते. अगदी किरकोळ व्यापाऱ्याच्या दुकानापासून ते प्रत्येक गिराईकापर्यंत ती बातमी पोहोचली जाते. पानवाल्याकडे, शिंप्याकडे, छोट्या विक्रेत्याकडे, सोनाराकडे, अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत ही बातमी पसरते. एक भिकारी असतो गणपत नावाचा, जो की पायाने लंगडा असतो. तर तो खूप अनेक वर्षापासून पाय मुडपून तो फुटपाथवर भीक मागत बसलेला असतो. पण जेव्हा त्याला ही बातमी समजते, बघा फुटपाथवर बसलेला असतो पाय मुडपून, प्रत्येकाला असं वाटत असतं की हा लंगडा आहे, याला पाय नाही बरोबर ह्याचा, हा लंगडा आहे असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु जेव्हा त्याला ही बातमी समजते त्यावेळेस गणपत असा चक्क बँकेच्या दिशेने जोरात धावत सुटतो. हे पाहून लोक अक्षरशः चाट पडतात. त्यांना हे समजत सुद्धा नाही की अरे बापरे, आणि हा भिकारा ज्याला आपण सर्वजण लंगडा समजत होतो आणि तो एक तर लंगडा नाही आणि दुसरी गोष्ट याची एवढी जमा बँकेमध्ये आहे. सो अशा थोडक्यात काय तर अशा अनेक घटना सांगितलेल्या आहेत. जो तो बँकेकडे धावत सुटतो आणि बँकेमध्ये जमा असलेली रक्कम आम्हाला परत द्या, आम्हाला परत द्या म्हणून मागत सुटतो. बँक मॅनेजर जे आहे ते एवढी रक्कम एकाच दिवशी मॅनेज करू शकत नाहीत. बँकेमध्ये तेवढी रक्कम नसते, दुसऱ्या मेन शाखेतून आणायची असते तर त्यासाठी वेळ लागणार असतो. त्यामुळे ते खूप विनवण्या करतात सर्व लोकांना की बँकेतले तुमचे पैसे तुम्हाला नक्कीच मिळतील, तुम्ही उद्याला या, आज आता रक्कम नाही आहे. परंतु लोक काही केल्या ऐकायला तयार होत नाहीत. ते म्हणतात सेठ गोविंदरामला कुठल्या डिपॉझिटमध्ये ठेवलेलं आहे सांगा, सेठ गोविंदराम पळून गेलेले आहेत, आम्हाला पैसे वापस द्या, आम्ही आता इथून जाणारच नाही आहोत, आम्हाला आमचे पैसेच पाहिजेत, आत्ताच पाहिजेत, ताबडतोब पाहिजेत, आज आत्ता या क्षणीच पाहिजेत. अशा यांचा गोंधळ चाललेला असतो. त्यामधनंच कोणीतरी एक जण वीट जोरात भिरकावून देतो आणि ती पिंपळनगरच्या बँकेच्या काचेवर लागते आणि त्या काचेचा सगळा कचरा होतो आणि अशा पद्धतीनं ती बँक जी आहे ती फोडल्या जाते. दुसरे दिवशी नथुराम हा पायऱ्याजवळ झाडायला बसलेला असतो. सगळ्या काचेचे तुकडे पडलेले असतात. हा सगळा खच पाहून तो विचारतो, अरे अरे कोण गुंड लोक होते कोणास माहीत, गाढव कुठले की, आणि उशिरा पगार मिळत होता म्हणून काय कमी होतं की काय, आता माझं काम यांनी अजून वाढवून ठेवलं. म्हणजे त्याला पगार मिळत नसतो म्हणून तो आधीच संतापलेला असतो आणि आता अजून एवढं मोठं काम वाढलेलं आहे. त्यावेळेस तिथून धोब्याचा तो मुलगा जात असतो. तर जो की सीताराम नावाचा त्याचा मित्र असतो. तर तो सांगतो, बघ मी तुझ्यासाठी एक नोकरी पाहून ठेवलेली आहे, तुला जर तुझी करायची तयारी असेल तर तू तिथं नोकरी करू शकतोस. मग नथुराम म्हणतो, आता कसं झालंय असं मला माहितीच नाही. बघा म्हणजे नथूला हे अजून माहितीच नसतं की त्याच्यामुळेच बँक फुटलेली आहे किंवा दिवाळखोरीला निघालेली आहे. तो फक्त म्हणतो, असं कसं झालं रे. नथू सारखं सांगत असतो आपल्या मित्राला, बघ आणि हे असं कसं झालं, पिंपळनगरच्या बँकेचं कशा पद्धतीनं दिवाळखोरीत निघाली मला काहीच कळत नाही. नथू स्वतःशीच पुटपुटत राहतो की बँक बुडणार असं कधी मला वाटलंच नव्हतं, असं म्हणून तो स्वतःशीच विचार करत करत तिथंच बसून राहतो. म्हणजे पहा कशा पद्धतीनं एखादी बातमी ही अफवा बनू शकते आणि अफवा बनल्याच्या नंतर त्या बातमीमुळे किती नुकसान, प्रचंड नुकसान होऊ शकतं हे आपल्याला समजत सुद्धा नाही. अशी ही घटना ज्या मुलामुळे ही बँक फुटलेली असते, दिवाळखोरीत निघालेली असते, याची कल्पना नथूला अजिबातच नसते. या लेसनमध्ये पहा कोणी कुणास म्हटलं अशा प्रकारचे
वाक्य प्रश्न जे आहेत ते परीक्षेला जास्त येतात, याच्यामध्ये कॅरेक्टर्स जास्त आहेत, तेव्हा वाक्य कोणी म्हटलेले आहेत, कुणाला म्हटलेले आहेत, कोणत्या वेळेला म्हटलेले आहेत, हा लेसन नीट वाचून या सर्व कॅरेक्टर्सची नीट ओळख करून घ्या, जेणेकरून तुम्हाला यावरच्या प्रश्नांची उत्तरं ही नीट समजतील. सो स्टुडंट्स, यानंतरचा नेक्स्ट लेसन आपल्याला पाहायचा आहे. पहा, आपण सर्व लेसन्स जे आहेत इन शॉर्ट पाहत आहोत. मी तुम्हाला शॉर्ट समरी सांगते आहे, जेणेकरून परीक्षेला जात असताना तुम्हाला ही समरी ॲटलिस्ट माहिती जरी असेल तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं शोधायला सोपं जाईल. सो स्टुडंट्स, आपला नेक्स्ट जो लेसन आहे तो आहे ॲन एपिटोम ऑफ करेज. सो करेज म्हणजे धैर्य, आणि इपिटोम ऑफ करेज म्हणजे धैर्याचं मूर्तिमंत प्रतीक. सो धैर्याचं मूर्तिमंत प्रतीक कशा पद्धतीनं आहे, कोण आहे धैर्याचं मूर्तिमंत प्रतीक, कुणाला म्हटलेलं आहे, ॲन एपिटोम ऑफ करेज, हे अतिशय सुंदररित्या या धड्यामध्ये आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. स्टुडंट्स, वन ऑफ द बेस्ट लेसन, सगळ्यात उत्तम, अगदी अनेक छान धड्यांपैकी हा एक खूप सुंदर असा धडा आहे. याच्यामध्ये स्टीफन हॉकिंग जे एक सायंटिस्ट होऊन गेले, अगदी परवापर्यंत 2018-19 पर्यंत ते अस्तित्वात होते, जिवंत होते, त्यांच्याबद्दलचा हा अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा एक धडा सांगितलेला आहे, ज्याला आपण धैर्याचा महामेरू म्हणू. की धैर्य म्हणजे काय हे केवळ स्टीफन हॉकिंग यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला कळतं. अशा या स्टीफन हॉकिंगची यांची ही एक धैर्यशाली कथा याच्यामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. आपल्याला माहिती आहे की धैर्य जी आहे ती प्रचंड विलक्षण अशी गोष्ट आहे. हा गुण जर आपल्या अंगामध्ये असेल तर आपण कुठलाही मनुष्य हा अतिशय महाभयंकर अशा प्रकारचं संकट जरी आलं तरी आपण त्याला सामोरं जाऊ शकतो. कसं ते या धड्यामध्ये सांगितलेलं आहे. सो डॉक्टर स्टीफन हॉकिंग ज्यांनी की विश्वनिर्मितीशास्त्र याच्याबद्दल अनेक शोध लावलेले आहेत, कॉस्मॉलॉजी. सो कॉस्मॉलॉजीबद्दल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शोध डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी लावलेले आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शोध डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी लावलेले आहेत. पण हे जे स्टीफन हॉकिंग जे की खूप महान असे शास्त्रज्ञ होऊन गेले, या महान शास्त्रज्ञाचं बालपण कशा पद्धतीचं होतं, ते सुरुवातीपासून खरंच खूप चलाक होते का, कसे होते ते, यांची ही पूर्ण कहाणी आणि त्यांना एपिटोम ऑफ करेज का म्हटलेलं आहे ते या कथेत आपल्याला सांगितलेलं आहे. पहा, सर डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे अतिशय धैर्याचं प्रतीक आहेत, मूर्तिमंत प्रतीक आहेत. परंतु लहानपणी त्यांना एक दुर्धर असा आजार झाला. आता पहा, अगदी लहानपणी स्टीफन हॉकिंग हे अगदी सर्वसाधारण मुलांप्रमाणे होते. म्हणजे जसं की लहान मुलं खूप खोड्या करतात वगैरे, तशाच प्रकारचे स्टीफन हॉकिंगही होते, खूप खोड्या करायचे. पण गणित आणि संगीत हे 2 विषय त्यांना खूप आवडायचे. त्यांना खूप वाटायचं की आपण वैद्यकीय शिक्षण घ्यावं. पण त्याच्या वडिलांना असं वाटत होतं की त्याच्या वडिलांनाही असं वाटत होतं की त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यावं. पण स्टीफन हॉकिंग यांना मात्र वैद्यकीय शिक्षण घ्यायचं नव्हतं. तर स्टीफन हॉकिंग यांना गणित हा विषय जास्त आवडत होता. मग त्यांची अशी इच्छा होती की खरं पाहायला गेलं तर आपण गणितामध्येच अभ्यास करायचा. परंतु ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गणिताचा अभ्यासक्रम त्यावेळेस नव्हता. त्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्र हा या विषयाचा अभ्यास करायचं ठरवलं आणि त्यांनी तो अभ्यास सुरू केला. त्यांचा हा अभ्यास चालू होता अगदी 17व्या वर्षापर्यंत. डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे एखाद्या नॉर्मल माणसासारखेच होते. परंतु 17व्या वर्ष चालू असताना स्टीफन हॉकिंग यांना आपल्या हालचालीमध्ये काही वेगळेपण जाणवू लागलं. जसं की त्यांना त्यांचं हालचाली ज्या आहेत त्या खूप अशा, स्वतःचं शरीर खूप जड जाणवत होतं, बोजड जाणवत होतं. मध्येच अचानक त्यांचा तोल जायचा, मध्येच ते खाली पडायचे, मध्येच त्यांना चक्कर यायची. सो अशी वेगवेगळ्या घटना सुरू झाल्या आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपल्या डॉक्टरांना भेटायचं. सो डॉक्टरांना भेटल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं, डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला एक अति दुर्मिळ असा एक आजार झालेला आहे, ALS नावाचा. आणि हा जो आजार आहे या आजारामध्ये मज्जासंस्थेवर परिणाम होतो. आणि मज्जासंस्थेवर परिणाम अशा पद्धतीनं होत असतो की त्याचा एक स्नायू कमकुवत होत जातो. शरीरातला एक स्नायू कमकुवत होत जातो. बघा, विचार करा, शरीरातला एक स्नायू जर कमकुवत झाला
म्हणजे त्याचा एक एक बॉडी पार्ट जो आहे तो हळूहळू निकामी होत जाणार असं डॉक्टर त्याला सांगतात. आणि ऑफकोर्स डॉक्टर त्यांना हे पण सांगतात की तुमच्याकडे किती दिवस शिल्लक आहेत हे आम्ही काही सांगू शकत नाहीत, कारण हा असा दुर्मिळ आजार आहे, असा दुर्धर आजार आहे की या आजारामध्ये व्यक्ती किती दिवस जगेल हे काहीही सांगता येत नाही. सो असं सर्व सांगितल्याच्या नंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे आठवतात की आपल्याला लहानपणी काही त्रास होता का, तर नाही. असा कुठल्याही प्रकारचा लहानपणी त्यांना अजिबात कुठलाच त्रास नव्हता. पण तरीसुद्धा हा आजार त्यांना 17व्या वर्षी झाला होता. त्यामुळे सुरुवातीला त्यांना प्रचंड वाईट वाटलं ह्या गोष्टीचं की आता माझं काय होईल. परंतु फार काळ ते ह्या दुःखामध्ये राहिले नाहीत. तर अगदी थोड्याच दिवसामध्ये त्यांनी स्वतःमध्ये हिंमत निर्माण केली आणि त्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी आपण खचून जायचं नाही, आपण आपलं संशोधन चालू ठेवायचं. सुरुवातीला तर या लेसनमध्ये सांगितलेलं नाही, पण असं वाचलेलं आहे की स्टीफन हॉकिंग यांनी हे जेव्हा ऐकलं होतं डॉक्टरांचं म्हणणं की तुम्हाला असा दुर्धर आजार आहे, तर त्यावेळेस त्यांनी स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेतलेलं होतं. परंतु स्टुडंट्स, असं जरी झालं तरी अगदी थोड्याच वेळात त्यांनी स्वतःला सावरलं आणि त्यांनी ठरवलं की आपण खचून जायचं नाही, आपल्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ आपण आपलं संशोधन चालूच ठेवायचं. आणि असा विचार करून त्यांनी आपलं संशोधन चालू ठेवलं. एवढंच नाही तर ज्या मुलीशी त्यांचं लग्न ठरलेलं होतं त्या मुलीसोबत त्यांनी लग्नही केलं. म्हणजे त्यांनी या गोष्टीचा विचार करून आपण आता जगायचं कसं वगैरे असं खचून न जाता त्यांनी आपलं नेहमीचं नॉर्मल आयुष्य जशाप्रमाणे एखादी व्यक्ती जगते तसंच आयुष्य त्यांनी जगायला सुरुवात केली, याचा विचार न करता की आपलं आता पुढे काय होईल, आपला एक अवयव निकामी झाला तर काय होईल पुढे, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता न खचून जाता त्यांनी त्यांचं पुढील आयुष्य जगायला सुरुवात केली. कारण त्यांचा या क्षणापुरतं जगा या गोष्टीवर त्यांचा खूप विश्वास होता. मग डॉक्टर स्टीफन हॉकिंग जे आहेत ते हळूहळू त्यांच्या शरीराचा ताबा जो आहे तर तो आजार घेऊ लागला. म्हणजे थोड्या दिवसामध्येच असं होऊ लागलं की त्यांचा जे डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी होत्या त्या त्यांच्या लक्षात येऊ लागल्या होत्या. कारण कधी मग हळूहळू त्यांच्या हाताने एखादी वस्तू उचलली तर ती त्यांना उचलता यायची नाही. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या बॉडी पार्ट्सवरचं त्यांचं जे कंट्रोल होतं तर ते कंट्रोल जे आहे ते हळूहळू कमी व्हायला लागलं होतं. आणि हे स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरांनी अगोदरच सांगितलेलं होतं. त्यामुळे असं हळूहळू एक एक बॉडी पार्ट त्यांचा अपंग होत चाललेला होता. पण असं जरी झालेलं असेल तरी पण डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल्स या संकल्पनेचा अभ्यास जो आहे तो त्यांनी सुरूच ठेवला. म्हणजे हा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे संशोधनं त्यांनी चालूच ठेवले होते. हे संशोधन करत असताना त्यांना व्हीलचेअरवर राहावं लागलं. म्हणजे अगदी पायावर उभं सुद्धा राहता येत नव्हतं, कारण त्यांचा एक अवयव निकामी होऊ लागला होता. आता त्यांना उठून व्यवस्थित उभं सुद्धा राहता येत नव्हतं. त्यामुळे त्यांना व्हीलचेअरच्या मदतीनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागायचं. हळूहळू तर त्यांच्या हातावर नियंत्रण नव्हतं, त्यांच्या वाणीवर नियंत्रण नव्हतं, म्हणजे त्यांना व्यवस्थित बोलताही येत नव्हतं. तर असं जरी होत असलं तरी पण त्यांच्या कल्पनाशक्तीला जणू काही उलट अशा ह्या परिस्थितीमध्ये नवकल्पनेचे धुमारे फुटू लागले होते की काय असं वाटतं. कारण इतक्या प्रचंड कल्पना त्यांना सुचत होत्या आणि त्यांनी त्यांचं संशोधन अजिबात बंद केलं नव्हतं. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे स्टुडंट्स, की अशा प्रचंड स्थितीत आम्हाला जर कोणी सांगितलं की 2 दिवसात 4 दिवसात तुम्हाला काहीतरी होईल आणि तुम्ही केव्हा मरू शकाल सांगता येत नाही, तर पहा आपण अंथरण धरून पडू. परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिंग असं अजिबात करत नाहीत. त्यांचा एक बॉडी पार्ट निकामी होत राहतो, अगदी व्हीलचेअरवर खिळून राहावं लागतं त्यांना. परंतु तरीसुद्धा डॉक्टर स्टीफन हॉकिंग त्यांचं संशोधन त्यांनी अजिबात सोडलं नाही. त्यांनी अनेक प्रकारचे शोध जे आहेत, ब्लॅक होलचा शोध असो, बिग बँग थिअरीचा शोध असो, लाय अल्जेब्राचा शोध असो, असे वेगवेगळ्या प्रकारचे शोध हे त्यांनी चालूच ठेवले. अशा प्रकारे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी खूप सारे शोध हे चालूच ठेवले. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अगदी मरेपर्यंत त्यांचे शोध चालू होते. त्यांच्या एका शिष्याच्या मदतीनं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्सच्या मदतीनं, अगदी त्यांना बोलता जरी येत नव्हतं तरीसुद्धा त्यांचं शेवटचं एकच बोट शेवटपर्यंत त्यांचं चांगलं होतं. त्या शेवटपर्यंत चांगल्या असलेल्या एका बोटाच्या मदतीनं त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे आपले शोध जे आहेत ते चालूच ठेवलेले आहेत. तर अशा या स्टीफन हॉकिंग यांना
म्हणजे हे स्टीफन हॉकिंग जे आहेत ते दुसरे आईन्स्टाईनच समजले जायचे, की आईन्स्टाईन यांचा आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं ते अतिशय हुशार समजले जात, त्यांचा मेंदूचा अभ्यास अजूनही केला जातो. तर बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये आईन्स्टाईनच्या नंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनाच मानलं जातं. अतिशय विनम्र, विनयशील, साधे अशा प्रकारची त्यांची वागणूक असायची. त्यांनी अनेक प्रकारचे पुस्तकं लिहिलेले आहेत आणि ते सांगतात, त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा ते सांगतात की इतरांपेक्षा मला वेगळं काही वाटत नाही, शक्य होईल तितकं मी सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. का? कारण मी परिस्थितीचा विचारच केला नाही. कारण मला माहिती होतं की आपल्याकडे जेवढं थोडं आयुष्य आहे तर ते आपण चांगल्या पद्धतीनं जगायला पाहिजे, असं ते आपल्याला सांगतात. आणि अशा या डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याप्रमाणेच असंख्य लोक आजही असे आहेत की त्यांनी या प्रत्येकजण, आपणही प्रत्येकाने त्यांच्या या आदर्शाचं आपण अनुकरण करायला पाहिजे की कशा पद्धतीनं धैर्यानं राहून त्यांनी त्यांच्या या आजाराचा सामना केला आणि तरीसुद्धा त्यांनी अजिबात डगमगले नाहीत. तर उलट न डगमगता त्यांनी त्यांचं संशोधन चालू ठेवलं आणि अगदी मरेपर्यंत त्यांनी त्यांचं संशोधन चालूच ठेवलं. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली, अनेक प्रकारचे पारितोषिकं त्यांना मिळाली. अतिशय प्रचंड महान अशा प्रकारचे शास्त्रज्ञ हे डॉक्टर स्टीफन हॉकिंग होते. म्हणून डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांना ॲन एपिटोम ऑफ करेज म्हणतात. कारण खरंच करेज काय असतं, काय म्हणतात, कशाला म्हणतात, हे जर सांगायचं म्हटलं तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग आपण दाखवू शकतो. म्हणून त्यांना म्हटलेलं आहे ॲन एपिटोम ऑफ करेज. सो बघा, अतिशय सुंदर. विद्यार्थ्यांना हा धडा हार्ड वाटतो, परंतु मला वाटते तुम्ही ही सारांश थेअरी जर नीट ऐकलीत तर तुम्हाला अजिबातच ती अवघड जाणार नाही. आता याच्यानंतर आपण जो नेक्स्ट लेसन पाहणार आहोत तो आहे स्टुडंट्स आपला बुक रिव्ह्यू. सो बुक रिव्ह्यू हा एक अतिशय महत्त्वाचा डॉक्टर R.K. नारायण यांचा हा धडा अतिशय सुंदर. हा जो धडा आहे तर हे पुस्तकाबद्दल लिहिलेलं हा एक अभिप्राय आहे. तर आपण पाहतो की आपल्याला पुस्तकाचा बुक रिव्ह्यू हा वेगवेगळ्या पद्धतीनं येत असतो. तर इथे पुस्तकाचं नाव दिलेलं आहे स्वामी अँड फ्रेंड्स नावाचं. R.K. नारायण यांचं हे एक नॉवेल आहे. तर या नॉवेलबद्दल इथे लेखकाने लिहिलेलं आहे की हे पुस्तक नेमकं कसं आहे, काय नाही, त्याचा सारांश याच्यामध्ये सांगितलेला आहे की स्वामी अँड फ्रेंड्स ही जी आहे तर ती एका छोट्या मुलाची कथा आहे. ही ब्रिटिश काळातली कथा आहे. त्यामुळे या कथेमधला जो मुलगा आहे त्यासाठी ही पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे की ही कथा जेव्हा लिहिलेली आहे तर तो काळ हा ब्रिटिशांचा काळ होता. म्हणजे ब्रिटिशकालीन ती गोष्ट होती. म्हणजे त्यावेळेस आजच्यासारखे आधुनिक प्रकारचे कोणतेही शोध लागलेले नव्हते. मोबाईल, TV हा जसा आजच्या प्रमाणामध्ये आपण सर्व मुलं पाहतो करतो तशा प्रकारचा तो काळ नव्हता. तर ब्रिटिशांच्या काळातली ही एक कथा आहे. या कथेमध्ये 10 वर्षाचा, साधारण 10 वर्षाचा एक खोडकर मुलगा सांगितलेला आहे ज्याचं नाव असतं स्वामी. हा स्वामी जो आहे तो अतिशय खोडकर असतो आणि इतर मुलांचा त्यांची इतर त्याच वयाची इतर मुलं जशी असतात त्यांच्याही पेक्षा हा प्रचंड खोडकर असा मुलगा असतो. अजिबात एका ठिकाणी बसत नसतो. त्याला शाळा अजिबात आवडत नसतं. बहुधा त्याच्या वयाच्या मुलांना शाळा आवडत नाहीत, परंतु स्वामीला तर अजिबातच शाळा आवडत नसते. त्यातल्या त्यात गणित, अरे बापरे, गणिताचं तर प्रचंड तिटकारा येत असतो त्याला. तर शाळा म्हटलं की त्याला वाटत असतं की खूप मोठी कोणीतरी मला शिक्षा करतं आहे की काय, अशी ही मला शाळा, म्हणजे शाळा नकोच. जसं लहान मुलांना शाळा नको वाटते तसाच पहा टिपिकल बॉय सांगितलेला आहे. अगदी सर्वसाधारणपणे कॉमन आपण विचार केला तर 10-1 वर्षाचा मुलगा कशा पद्धतीचा असतो, त्याला शाळा नकोशी वाटते वगैरे, ह्या सर्व प्रकारचं वर्णन जे आहे ते या कथेमध्ये सांगितलेलं आहे. स्वामी नावाचा अशाच प्रकारचा मुलगा या कथेमध्ये त्यांनी सांगितलेला आहे. तर हा जो मुलगा आहे तो ह्या कथेमध्ये सांगितलेला आहे की नेहमी तो कुठल्या ना कुठल्या तरी संकटात पडत असतो, आईवडिलांकडून मार खात असतो आणि पुन्हा आपलं काम नेहमीप्रमाणे करत असतो. त्याचं दुसरं एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे स्वामीचं की स्वामी हा अतिशय बडबडा असा मुलगा असतो. आयुष्यात काही घडलं तरी आपण त्याला सामोरं जायचंच हे त्याचं ध्येय असतं. म्हणजे पहा, छोटासा मुलगा असतो परंतु स्वतःची अशी तत्त्व असणारा असतो आणि
त्याला आता त्यावेळेसच्या त्या परिस्थितीनुसार त्याला फार कोणत्या गोष्टी आवडत असतात, तर त्याला लहान मुलांसारखं उन्हात खेळायचं, लाथेनं वस्तू उडवून द्यायच्या, झाडावर चढायचं, त्याची मोडतोड करायची, कुणाला तरी काहीतरी त्रास द्यायचा आणि मग त्याची मजा बघायची. अशा प्रकारच्या गोष्टी या स्वामीला खूप आवडायच्या. जसं की आजकालच्या मुलांनाही अशाच गोष्टी आवडतात म्हणा, अशाच काहीशा टिपिकल गोष्टी स्वामीला पण वाटायच्या. आता हा जो स्वामी होता, हा 10 वर्षाचा मुलगा, खूप सुंदररित्या R.K. नारायण यांनी तो रंगवलेला आपल्याला या गोष्टीमध्ये किंवा या नॉवेलमध्ये आपल्याला तो दिसून येतो. या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये याच्यात सांगितलेली आहेत. पहा की R.K. नारायणांचं हे जे पुस्तक आहे ते वाचनाचा प्रचंड आनंद देतं. विशेषतः लहान मुलांना तर ते देतच देतं, कारण ही गोष्ट लहान मुलाची आहे. त्यामुळे हे लहान मुलांसाठीचंच पुस्तक आहे का असं वाटू शकतं, तर असं नाही. तर हे पुस्तक लहान मुलांना जेवढा आनंद देतं तेवढंच ते मोठ्यांना सुद्धा आनंद देऊन जातं. कारण मोठ्या व्यक्ती सुद्धा जेव्हा हे पुस्तक वाचतात तेव्हा तेही स्वतः कधीतरी लहान राहिलेले असतात, तर तेही स्वतःला स्वामीच्या ठिकाणी पाहायला लागतात जेव्हा ते हे पुस्तक वाचतात. हीच तर खरी मोठी जादू आहे R.K. नारायण यांची. तर स्वामी आणि मित्र हे जे त्यांचं पुस्तक आहे ते खास करून हे लहान मुलांसाठीचं असं पुस्तक आहे. परंतु पहा, हे पुस्तकाची एवढी खासियत आहे, एवढं सुंदर, एवढं सोप्या भाषेत, एवढे छोटे छोटे वाक्य घेऊन त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे की हे पुस्तक अभ्यासक्रमासाठी सुद्धा ठेवलेलं आहे. या पुस्तकामध्ये एका छोट्या मुलाचं, खोडकर अशा मुलाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. परंतु मग त्यामुळे असं खूप जणांना वाटायचं, पॅरेंट्सला सुद्धा हे वाटू शकतं की बापरे, मग असं आमच्या मुलांनी जर असं पुस्तक वाचलं ज्यामध्ये खोडकर मुलगा आहे, त्याच्या खोड्या सांगितलेल्या आहेत, तर मग आमची मुलं सुद्धा तशाच खोड्या करतील. तर असं नाही. कारण लहान मुलं किती संवेदनशील असतात, किती ते मस्ती करत असतील, खोड्या करत असतील, तरी पण ते किती प्रेमळ असतात, ते किती हळवी असतात, ते किती संवेदनशील असतात. हीच गोष्ट हे R.K. नारायण हे या पुस्तकातून सांगू इच्छितात. त्यामुळे हे जास्त महत्त्वाचं आहे की असे खोडकर जी मुलं आहेत, म्हणजे एका प्रकारे तर पॅरेंट्सचा मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो की खोडकर जरी मुलं असतील तरी मुलं ही प्रेमळ असतात, हळवी असतात. हे त्यांना R.K. नारायण यांना या पुस्तकातून दाखवून द्यायचं. त्यामुळे हे पुस्तक खूपच चांगलं आहे अशा पद्धतीचा अभिप्राय या पुस्तकात इथं दिलेला आहे. आता लेखकाविषयीच्या काही गोष्टी याच्यात सगळ्यात शेवटी सांगितलेल्या आहेत की R.K. नारायण हे भारतातले अतिशय महान लेखकांपैकीच एक लेखक आहेत आणि त्यांनी खूप मोठं साहित्यकृती आपल्या सर्वांसाठी लिहून ठेवलेली आहे. आणि ब्रिटिश काळातलं वातावरण या पुस्तकात त्यांनी जे रंगवलेलं आहे किंवा ते चित्रण त्यांनी केलेलं आहे, तर ते अतिशय उत्कृष्ट प्रकारचं आहे. या पुस्तकामध्ये इतके छान प्रकारची माहिती आहे की हे पुस्तक जे आहे तर ते अभ्यासक्रमासाठी सुद्धा, लिटरेचर, साहित्य म्हणून अभ्यासक्रमासाठी सुद्धा हे पुस्तक ठेवलेलं आहे. मग आता हे पुस्तक अभ्यासक्रमासाठी आहे तर मग काय ते ग्रॅमॅटिकली खूप म्हणजे हार्ड आहे का, टफ आहे का, तर नाही. उलट हे पुस्तक जे आहे ते साहित्याचा अभ्यास करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे छोट्या छोट्या वाक्यांमधून सुद्धा R.K. नारायण यांनी खूप सुंदर प्रकारे हे पुस्तक कसं लिहिलेलं आहे, म्हणजे साहित्य कसं लिहिलं जावं याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे. हे त्यांनी या पुस्तकातून, नॉवेलमधून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. सो अशा प्रकारचं एक बुक रिव्ह्यू आपल्याला या धड्यामध्ये स्वामी अँड फ्रेंड्सच्या मदतीनं सांगितलेला आहे किंवा स्वामी अँड फ्रेंड्स याच पुस्तकाचा हा एक अभिप्राय इथं आपल्याला लिहिलेला दिसतो. एक टीकात्मक परीक्षण आपल्याला याच्यामध्ये लिहिलेलं दिसून येतं. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीनं स्वामी अँड फ्रेंड्स हा अतिशय छोटा आणि सोपं अशा प्रकारचा हा एक लेसन आहे. त्याच्यानंतर स्टुडंट्स अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा एक लेसन आहे वर्ल्ड हेरिटेज. बघा, हा वर्ल्ड हेरिटेज जो लेसन आहे तो आपण पाहूया. वर्ल्ड आणि हेरिटेज. सो हेरिटेज म्हणजे काय, थोडासा हा टिपिकली हार्ड अशा प्रकारचा हा लेसन वाटतो. वर्ल्ड हेरिटेज, वर्ल्ड म्हणजे जग आणि हेरिटेज म्हणजे वारसा, जागतिक वारसा. सो जागतिक वारसा म्हणजे काय, जागतिक वारसासाठी आपण कोणत्या प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि जागतिक वारसा म्हणजे नेमकं काय आहे, कशासाठी हे महत्त्वाचं आहे ते आपल्याला, आणि जागतिक वारसा म्हणून जी काही ठिकाणं ठरवली जात असतात ती ठरवण्याची नेमकी पद्धती काय आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला वर्ल्ड हेरिटेज या धड्यामधनं पाहायला मिळतात. सो स्टुडंट्स, ड्यू टू सम टेक्निकल प्रॉब्लेम
आपण हा लेसन जो आहे तो नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया. सो स्टुडंट्स, मला वाटते या भागात सर्व जे तुम्हाला मी लेसन सांगितलेले आहेत ते तुम्हाला निश्चितच आवडतील. सेकंड पार्टमध्ये वर्ल्ड हेरिटेजपासून आपण राहिलेले लेसन्स हे नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.